आपल्याला परावलंबित्व केव्हा येते? जेव्हा आपली भूमिका ठाम नसते. हो, आपण अजूनही स्वतःला ओळखत नाहीत आपण कोण आहोत. मी कोण आहे? हा प्रश्न तुम्हाला पडतो का केव्हा? आम्हाला कशाचंच काहीच पडलेलं नाही. कारण असेल त्या परिस्थितीत आम्ही समाधानी आहोत. हे आपलं उत्तर आपल्याला पुढे जाण्यापासून रोखतं. प्रत्येक प्रश्नावर प्रश्नचिन्ह मांडतं. कारण असेल त्या परिस्थितीत आम्ही समाधानी आहोत ना. पण मी म्हणेन, विदाऊट विश लाईफ इन होपलेस. आपल्या आयुष्यात जर स्वप्नच नसतील, आपल्या आयुष्याचा उद्देश आपल्याला माहिती नसेल किंवा आपलं ध्येय आपण निश्चित केलं नसेल, तर आपली लाईफ होपलेस आहे. काहीच अर्थ नाही तिला. ती पूर्णत्वाला जाऊच शकत नाही. स्वप्नाशिवाय स्त्री नाही हो. स्वप्न हवेत. स्वप्न असतील तर आपण पुढे जाण्याचं ध्येय निश्चित करू शकतो. तर आपण आभाळाला गवसणी घालू शकतो. स्वप्न हवेत. स्वप्न असल्याशिवाय माणसाचं अस्तित्वच पूर्ण होत नाही. स्वप्न असल्याशिवाय माणूस आनंदाने जगूच शकत नाही. स्वप्न हवेत. नवरंग जसे आयुष्यात आहेत ना, ते नवरंग खुलवण्याचं काम स्वप्न करतं. स्वप्न नसतील तर माणूस हा निर्जीव आहे असं म्हणायला लागेल. म्हणून स्वप्न पाहिजेत. तिच्या आयुष्यात कुठलंच ध्येय नाही. तिचं आयुष्यच मातीमोल आहे असं म्हणेन मी. या उलट जी स्त्री माझी ओळख काय आहे, मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला आहे, माझा उद्देश काय आहे, माझं ध्येय कोणते आहे, मी कशासाठी आले आहे, हे प्रश्न स्वतःला करते. ती पूर्णत्वाला जाते. ती आयुष्याला गवसणी घालते आणि आयुष्याचा प्रवास तिला सहज सहज सोपा होतो. म्हणून रोज प्रत्येकाला हे प्रश्न पडले पाहिजेत. स्वतःला प्रश्न करा. आत्मपरीक्षण करा. आत्मपरीक्षणाशिवाय तुमच्या आयुष्याची प्रश्नपत्रिका सुटणार नाही. तुम्हाला आता जे आयुष्यात प्रश्न पडतात ना, ते याचसाठी की आपण आपल्यापेक्षा जास्त लोकांचा विचार करतो. लोकांचा विचार सोडून द्या आता आणि स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःचं मोजमाप शोधा. जगण्याचं मोजमाप शोधा. आपण कसे जगतोय, आपण कसे जगायला पाहिजे, हे शोधा. माझी ओळख हा प्रश्न जिला पडला, ती स्वतःचं अस्तित्व निर्माण करून राहते. कारण ती तिला शोधत असते. मग ती कुणावर अवलंबून राहत नाही. ती स्वयंसिद्ध होण्याचा प्रयत्न करते. स्वहित साधण्याचा प्रयत्न करते. आपल्या अंतर्गत शक्तींना जागृत करून ती स्वतंत्रता, स्वमत यांना शोधते. आणि जी स्त्री सक्षम होते, ती स्वतःचं मत समाजात मांडायला घाबरत नाही. कारण तिने तिचं स्वहित साधलेलं असतं. तिने तिची भूमिका निश्चित केलेली असते की या समाजात माझी भूमिका काय आहे. स्वतःची भूमिका निश्चित करा. भूमिका ठाम ठेवा. तुम्ही घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा. जिला अजूनही हे प्रश्न पडत नाही, ती एकतर भ्रमात जगते किंवा स्वतःशीच भांबावलेली आहे किंवा असेल त्या परिस्थितीशी तिने कॉम्प्रोमाइज केलेलं आहे. मुलांच्या सुखासाठी, कुटुंबाच्या सुखासाठी, तिच्यासाठी संसारच सगळं. पण ती स्वतःला हरवून जगत असते. एवढं लक्षात ठेवा. तिने तिचं अस्तित्व कधीच गमावलेलं असतं. पण अशा महिलांसाठी मी बोलतच नाही. कारण त्यांनी आपणहून स्वतःचं अनहित केलेलं असतं. जिला खरंच आभाळाला गवसणी घालावीशी वाटते, ती दिवसातून एकदा तरी स्वतःला प्रश्न करते, मी कोण आहे, माझ्या जन्माचा उद्देश काय आहे, मला कुठे जायचे आहे आणि मी कुठे निघाले आहे, मला काय करायचे आहे, त्यासाठी मी काय केले पाहिजे. मैत्रिणींनो, आयुष्यात आपली भूमिका फार महत्त्वाची आहे. स्त्री जन्म हा फार चॅलेंजिंग रोल आहे. पोरं बिघडली तर ते आईवर जातं.
आईने संस्कार दिले नाही आणि पोरं हुशार निघाली तर बापाचं नाव मोठं होतं. वाईट सगळं आईकडे येतं आणि चांगलं सगळं तिकडे जातं. म्हण आहे, बोललं जातंय समाजात. पोरगी पळून गेली तर ते आईचे संस्कार आणि डॉक्टर झाली तर बापाचं नाव मोठं होतं. म्हणतात स्त्रीचं आयुष्य हे काचेसारखं असतं. जसं काचेचं भांडं पडलं की फुटतं आणि मग ते जोडता येत नाही. काचेला तडा गेल्यावर तिला पुन्हा एकरूप होता येत नाही. तसं स्त्रीचं आयुष्य आहे. एकदा का डाग लागला की पुन्हा काढता येत नाही. डाग म्हणजे कलंक. कपड्यावरचा डाग धुता येतो, पण स्त्रीवर जो कलंक लागतो तो पुन्हा मिटत नाही. असं बरंच काही समाजाने लावून दिलेलं आहे आणि ते लावून लावून आपण भित्रे होत चाललेलो आहोत. जग काय म्हणेल. म्हणूनच संसारात निर्णयक्षम व्हा. आपल्या कमकुवत बाजू शोधा. स्वतःला सक्षम करा. स्वतःला मोठे करा. श्रीमंत होण्याच्या मागे लागू नका. स्वतःला मोठे करा. शिकून सवरून ज्ञान संपादन करून स्वतः मोठे व्हा. स्वहित साधा. जेणेकरून तुम्ही स्वयंसिद्ध व्हाल, सक्षम व्हाल. मग कोणावर अवलंबून राहणार नाहीत. तुम्हाला 10 रुपयासाठी 20 रुपयासाठी नवऱ्यावर अवलंबून राहता येते. मुलांवर अवलंबून राहता. दे रे इकडे जायचंय, दे रे तिकडे. स्वतः 2 पैसे कमावा. बाहेर नसेल पडता येत तर गृह उद्योग करा. काहीतरी व्यवसाय करा. छोटा मोठा व्यवसाय करून 2 पैसे तुमच्या जवळ ठेवा. जेणेकरून तुम्हाला खर्च करता येतील. तुमच्यासाठी देता येतील. कुटुंबासाठी. एकदा की सक्षम झाल्या की स्वहित, स्वमत, स्वतंत्रता या शब्दांचा अर्थ कळतो. कुणाच्या दबावाखाली दबून राहण्याची गरज नाही. स्वतंत्र आहात तुम्ही. आयुष्य दुर्मिळ आहे एवढं लक्षात ठेवा. आणि त्या दुर्मिळ आयुष्यात आपल्याला स्वहित साधायचं आहे. म्हणून स्वच्छंद जगा. आपलं मत कुटुंबात वेळोवेळी मांडत जा. काय चांगलं काय वाईट तुम्हाला पटत नसेल तर ते सांगत जा. मला काय येते मेलीला. इथेच तुम्ही चुकता. इथेच तुम्ही तुमची किंमत कमी करून घेता. मुलांसाठी नवऱ्यासाठी आवडीनिवडी जपा. कधीतरी तुमच्या आवडीचंही करा. ते काय नको म्हणणार आहेत, पण तिथे तुमची आवड जपा. ते फार महत्त्वाचं आहे. आपल्या कुटुंबात आपली किंमत आपणच वाढवायची असते. मुलांच्या समोर, कुटुंबाच्या समोर आणि मग समाजासमोर. म्हणून हवं तिथं बोलत जा. चूक असेल तिथे परखड शब्दात नकार देत जा. नुसती मान हलवत बसू नका, नाहीतर परावलंबित्व येतं. आपली संस्कृती, आपली परंपरा, स्वदेव स्वदेश यांच्याशी एकनिष्ठ राहून स्वहित साधा. हे मला बरं दिसेल का, ती साडी मला बरं दिसेल का, मी अशी तयारी केली तर ते बरं दिसेल का, हे सल्ले कुणाकडे मागू नका. तुम्ही तुम्हाला आवडता ना, तुम्ही घातलेली साडी तुम्हाला आवडली आहे ना, बस. तिथे कोणाचा सल्ला मागायला जाऊ नका. मग कोणीतरी काहीतरी सांगतं आणि मग तुम्हाला कुठेतरी त्याची खंत वाटते. याचाच अर्थ दुसऱ्याच्या बोलण्याचा तुमच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होतोय. म्हणजे त्यावर तुम्ही डिपेंड आहात, अवलंबून आहात प्रत्येक गोष्टीसाठी. तुमची आवड निवड तुम्हाला जपायची असेल तर आधी हे सगळे चाळे बंद करा. याला विचार, त्याला विचार, ह्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल. लोकांना काहीही वाटत नाही. तुमच्या आवडीप्रमाणे जगा. आयुष्य तुमचं आहे ना, मग तुमच्या आवडीप्रमाणे जगा. तुमचे छंद जपा. लोकांना काय वाटेल ते त्यांना वाटेल. लोक त्याच्यासाठीच असतात. लोकांना विचारलं ना, सतत लोकांना महत्त्व दिलं ना, की तिथे आपलं महत्त्व कमी होतं आणि आपण त्यांचे गुलाम होऊन जातो. म्हणून कुणाला विचारत बसू नका. कुठे जायचंय तुम्ही
तयार व्हा, आरशात पहा, आरशाला विचारा कशी दिसते मी. स्वतःलाच म्हणायचं वा छान, जायचं. स्वतंत्र व्हायचं आहे तर सगळ्यात स्वतंत्र व्हा. विचारात व्हा, स्वमतात व्हा. पण आधी त्यासाठी आपली थिंकिंग बदलावी लागेल. आपली आवड निवड दुसऱ्याची गुलाम करू नका, हेच मला म्हणायचंय. वहीत साधायचे असेल तर निर्णयक्षम व्हा, ते फार महत्त्वाचे आहे. तुमची भूमिका तिथे ठाम ठेवा. त्यासाठी आतील क्षमतांना जागवा, प्रौढ करा. एकदा विचार क्षमता प्रबळ झाली, प्रौढ झाली की तुमचं स्वमत आणि तुमचं स्वहित हे अबाधित राहतील. तुम्हाला परावलंबित्व नकोय तर मग विचार क्षमता वाढवा. वेळोवेळी निर्णय क्षमतेला पुढे करा. मग तुमची भूमिका निश्चित होईल.